हॅलो फ्युचर डॉक्टर्स, वेलकम टू ड्रीम मॅच्युअर्स. माझं नाव दीक्षा कतलेवार. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलला. तर मी आज एक इन्फॉर्मेशन सांगत आहे जी नीट दिलेले स्टुडंट आहेत त्याबद्दल. तर नीट UG 2025 ग्रुप बी चे स्टुडंट सगळे BMS, BHMS आणि BUMS ला ऍडमिशन घेणारे ते स्टुडंट बद्दल. तर जसं आता रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं होतं फर्स्ट स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन सुरू आहेत आता BMS, BHMS, BUMS साठी. तर जे स्टुडंट फर्स्टली रजिस्ट्रेशन केलेले आहेत स्टार्टिंगला जेव्हा काउन्सिलिंग सुरू झालेली आहे तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही आता नंतर तरी चालते, कारण तेच रजिस्ट्रेशन आताही कामात येतं. परत करायची गरज नाही तुम्हाला. आणि जे आता रजिस्ट्रेशन करणार आहेत BMS, BHMS, BUMS वाले स्टुडंट म्हणजे त्यांना प्रॉपर तिथेच ऍडमिशन घ्यायचे आहेत तर ते आता रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता, कारण रजिस्ट्रेशनची डेट येत आहे म्हणजे सुरू होणार आहेत. तर रजिस्ट्रेशनची डेट कोणते आहेत तुम्ही ऑनलाईन बघितले असाल. CTC किंवा ते आपले CT सॉल्व म्हणतो सॉरी आपल्या मेन याच्याला वेबसाईटला. तर जे आहेत शेड्यूल ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मी तुम्हाला सांगते काय आहे शेड्यूल आणि काय नाही ते त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर बघा, रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहेत तर ते होणार आहेत 1 सप्टेंबर पासून तर 4 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे 4 दिवस फक्त. 4 दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या BMS, BHMS, BUMS साठी जे आता रजिस्ट्रेशन करणार आहेत. आणि ज्यांनी आधी सांगत आहे मी तुम्हाला की ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलंय ते आता रजिस्ट्रेशन करू नका, कारण परत परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. आणि आता वाले स्टुडंट तुम्ही रजिस्ट्रेशन करा. 1 ते 4 सप्टेंबरला रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. रजिस्ट्रेशनची डेट आहे. आता बाकी राहिलं काय, तुमचं पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग, जे की तुम्हाला कलरवाले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते कधी असणार ते तुम्हाला कधी कधी आपल्याला 1 दिवस जास्त दिलं जातं पण ते आता आहे नाही. ते फक्त 4 तारखेलाच तुम्हाला लास्ट डेट दिली आहे. तुम्हाला डॉक्युमेंट आणि तुमची पेमेंट सुद्धा 4 तारखेलाच करायची आहे. तर लक्षात आलं, 1 ते 4 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट आणि पेमेंट तीनही सुद्धा 1 ते 4 पर्यंतच करायची आहे. लास्ट डेट 4 आहे. मग त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे 6 सप्टेंबरला. 6 सप्टेंबरला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली तर त्यानंतर सीट मॅट्रिक्स येणार आहे तुमची 8 सप्टेंबरला. 8 सप्टेंबरला तुमची सीट मॅट्रिक्स आली, सगळे तुम्ही चेक केले. त्याच्यानंतर तुमचं चॉईस फिलिंग आहे. तुमची चॉईस फिलिंग सुरू होणार आहे 8 सप्टेंबर पासून तर 10 सप्टेंबर पर्यंत. त्याच्यानंतर म्हणजे काय, आता तुमची 8 ते 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही टाकले सगळे चॉईस फिलिंग. त्यानंतरच तुमची 12 सप्टेंबरला सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जे मी तुम्हाला सांगत आहे, सगळं शेड्यूल सांगत आहे ते ऑलरेडी आलेले आहे. तर आपले 2 शेड्यूल आहेत ते आपण दोन्ही डिस्कस करूया. आता मी काय कुठे होते, 12 सप्टेंबरला तुमची सिलेक्शन लिस्ट येणार आहे. त्यानंतर तुमच्या फिजिकल ऍडमिशन म्हणजे बेटरमेंट किंवा रिटेन्शन. जसं आता तुम्हाला ऑलरेडी मी नर्सिंगचं सांगितलेलं आहे की बेटरमेंट रिटेन्शन तसंच असतं म्हणा. थोडंफार चेंज असतात, काही प्रोसिजर चेंज असतात पण बेटरमेंट रिटेन्शन तेच असतं. तुमचे डॉक्युमेंट्स तेच लागू शकतात किंवा थोडे डिफरंट खालीवर असू शकते. तरी एकदा मी सांगते बेटरमेंट म्हणजे काय आणि रिटेन्शन म्हणजे काय थोडक्यात. फक्त बेटरमेंट म्हणजे तुम्हाला त्यापेक्षा चांगली कॉलेजला जाणं म्हणजेच बेटरमेंट. बेटरमेंट झालं म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन न घेता फक्त त्या कॉलेजला जॉईन होऊन दुसऱ्या कॉलेजला जाणं, दुसऱ्या कॉलेजला सेकंड राऊंडला जाणं. आणि रिटेन्शन म्हणजे काय, रिटेन्शन म्हणजे त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तुम्ही त्या कॉलेजला सगळं ऍडमिशन घेणे, तुमचे डॉक्युमेंट सबमिट करणे, सगळं काही करणं म्हणजे तुम्हाला कॉलेज ते आवडलेली आहे. रिटेन्शन केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कॉलेजला सेकंड राऊंडला जाऊ शकत नाही. तर हे असतं बेटरमेंट किंवा रिटेन्शन, जे की तुम्हाला सिलेक्शन लिस्ट 12ला आहे. त्यानंतरच तुम्हाला बेटरमेंट किंवा रिटेन्शन म्हणजे फिजिकल ऍडमिशनला जायचंय. ते की 17 पर्यंत राहणार आहे. 17 तारखेपर्यंत म्हणजे फिजिकल आहे जॉईनिंग म्हणजे ऍडमिशन किंवा रिटेन्शन. हे झालं फर्स्ट कॅप राऊंड तुमचं नीटचं, BHMS, BUMS सगळ्यांचं. आणि बघा सेकंड कॅप राऊंडचं काय. सेकंड कॅप राऊंड म्हणजे कोणती सुरुवात होणार आहे, काय होणार आहे. आता 17ला तुमचं संपलं फर्स्ट कॅप राऊंड, पण आता तुम्हाला वाटेल की लगेच तुमचं चालू होणार आहे सेकंड कॅप राऊंड. काय होणार, सेकंड कॅप राऊंडला कसं जायचं. तर नाही, तसं काही आहे नाही. तुम्हाला ऑलरेडी नोटीसला दिसत असेल स्क्रीनला. तर कोणती डेट आहे तुम्हाला 27ला तुमचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे.
27ला म्हणजे किती डिस्टन्स आहे बघा. प्रॉपर 10 दिवसाचं दिलंय. 17 तारखेला तुमचं इकडे म्हणजे फर्स्ट राऊंडचं चॉईस म्हणजे काय ऍडमिशनचं संपलं की डायरेक्ट 27ला सुरू होणार आहे. म्हणजे किती दिवसाचं गॅप दिलंय? 10 दिवसाचं. 10 दिवसानंतर तुम्हाला सेकंड कॅप राऊंडची रजिस्ट्रेशन करायची आहे. चॉईस फिलिंग कधी असणार? चॉईस फिलिंग असणार 29 सप्टेंबर टू 1 ऑक्टोबर. म्हणजेच हे आता तर आपलं सुरू आहे ऑगस्ट सुरू आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर चालय म्हणजे 10वा मंथ ऑक्टोबर पर्यंत तुमचं सेकंड राऊंड जाणार. तर ऑक्टोबरला म्हणजेच 29 सप्टेंबर टू 1 ऑक्टोबरला तुमची चॉईस फिलिंगची तुमची डेट राहील. आणि त्याचनंतर तुमचं काय सिलेक्शन लिस्ट ते कधी येणार आहे? 4 ऑक्टोबरला. 4 ऑक्टोबरला तुमची सिलेक्शन लिस्ट आली. किती? 1 ऑक्टोबरला तुमची चॉईस फिलिंग आली आणि त्याच्यानंतर 4 ऑक्टोबरला तुमचं सिलेक्शन लिस्ट. आणि 4 ऑक्टोबरला सिलेक्शन लिस्ट आली, तुम्हाला कॉलेज माहिती पडलं, कुठलं कॉलेज लागले, काय लागले. त्यानंतरच तुमचं 5 ऑक्टोबर पासून ते 10 ऑक्टोबर म्हणजे तुम्हाला फक्त 5 दिवस दिले जातील ऍडमिशनला, फिजिकल म्हणजे जॉईन व्हायला, म्हणजे ऍडमिशन किंवा रिटेन्शन. आता तुमची इच्छा म्हणा, तुम्हाला कशी कॉलेज मिळाली त्या हिशोबाने तुम्ही बेटरमेंट करताय की रिटेन्शन करताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर ते तुम्हाला 5 ते 10 म्हणजे 5 ते 10 असं नाही बोलले मी, 5 किंवा 10 ह्या तारखेच्या मधात करायचं ऍडमिशन तुम्हाला. ते आता बेटरमेंट करा किंवा रिटेन्शन करा. हे सेकंड राऊंडचं झालं सगळं शेड्यूल. तर हे आधी मी फर्स्ट राऊंडचं सांगितलेलं आहे, आता सांगितलंय सेकंड राऊंडचे. हे दोन्ही सुद्धा तुम्हाला आता आलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मिळून जातील सगळं, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील म्हणा अजूनपर्यंत मी सांगितलेले सगळे. आणि आता नेक्स्ट कॅप राऊंड म्हणजे सेकंड तर झालं म्हणा. थर्ड कॅप राऊंड मध्ये काय होणार आहे, थर्ड कॅप राऊंडची प्रोसेस काय होणार आहे ते आता आपल्याला सध्या माहिती नाही आहे. आणि ते आली म्हणजे आता तर सध्या येणार नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला 2 कॅप राऊंडचे शेड्यूल दिलेले आहेत ऑलरेडी. तर आता पॉसिबिलिटी कमी आहेत की तुम्हाला थर्ड राऊंडचे जे 10 तारीख म्हणजे 10 ऑक्टोबर 10 तारीख म्हणजे आता समजाल की तुम्ही 10 तारीख म्हणल्या मॅम की समोरची 10 तारीख, नाही तसं नाही. तर ते 10 ऑक्टोबर म्हणजे आपल्या 10व्या महिन्याची 10 तारीख, त्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंडचं शेड्यूल येऊ शकतं. किंवा काही नोटीस, आता काही अर्जंट नोटीस असणार तर मधात येतीलच, पण जे थर्ड राऊंडचं आहे, फोर्थ राऊंडचे आहेत सगळे नोटीस ते तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या नंतर येतील. सगळे काही अपडेट 10 ऑक्टोबरच्या नंतर येतील. तर हे व्हिडिओ बघा, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तुम्हाला जे गाईड करतात त्यांना पण एकदा दाखवा की कसं आहे बा, हे सगळं शेड्यूल वगैरे सगळं दाखवू शकता तुम्ही. आणि तुमचे जे फ्रेंड्स BMS BHMS BUMS ला ऍडमिशन करणार आहेत त्यांना सुद्धा शेअर करा. आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे तुम्हाला वाटले असेल किंवा नवीन व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये की आम्हाला ताई हे पाहिजे हे व्हिडिओ, किंवा काहीतरी दुसरं व्हिडिओ, काही डाऊट असतील तर ताई मला हे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. तर हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद.